मीटिंग सगळी संपली तरी सुद्धा या तालुक्याचे भाजपचे नेते त्या मीटिंगला नव्हते. त्यांच्या संदर्भातले त्यांचे लोकप्रतिनिधी की जे तुम्ही त्यांना मतं देऊन निवडून दिलेले होते ते 2 लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचा सदस्य होता आणि एक पंचायत समितीचा सदस्य होता. तो सदस्य आमच्या पासाडीला लागून आम्हाला ज्यावेळेस सदाभाऊंनी मीटिंग मध्ये हात बोलवलं त्यावेळेस ते 2 जण सुद्धा आम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे आणि आम्हाला हात घ्या अशी विनंती केली. ते आमच्या बरोबर आत आले. आम्ही सगळेजण उभा राहिलेलो आहे. मंत्री महोदय आम्हाला ब्रीफिंग करून सांगत होते आणि ब्रीफिंग करून सांगत असतानाच मंत्री महोदयांचा हट्ट होता, आठास होता. काय जरी झालं तरी आम्ही उजनी धरणाच्या पूर्वेकडील जी 4 गाव आहेत त्या 4 गावांची जमीन आमच्याकडे घेणार आहे. त्यावेळेस मी त्यांना विरोध केला की साहेब म्हणलं आमच्या पूर्वजांच्या त्या जमिनी त्या आमच्या वहिवाटतोय आम्ही त्या जमिनी आमच्या जमिनी घेतल्या नाहीत तुम्ही. 110% धरण भरल्यानंतरच्या जमिनी आम्हाला वहिवाटता सुद्धा येत नाहीत पण राहिलेल्या जमिनी आमच्या आहेत. त्यावेळेस जलसंपदा मंत्र्यांनी आवर्जून सांगितलं तुम्ही अतिक्रमण करून राहिलेले आहात, तुमच्या त्या जमिनी नाहीत, तुम्हाला मोबदला दिलाय. भावांनो, आज सगळे इंदापूर तालुक्यातून करमाळा तालुक्यातून सुद्धा इथं सगळे प्रतिनिधी गेले 4 दिवस झालं आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोटतिडकीनं इथं येत आहे. काल निलकंठ शिंदेंनी सांगितलं आमच्या इकडं 1100-1100 रुपयांनी दर मिळाला. शितोळे साहेब असतील, निलेश देवकर असतील, त्या इंदापूर तालुक्यात सुद्धा 700-800 रुपयांनी त्यावेळेचा एकराला दर मिळाला. पण ज्या गावाने 99% या उजनी धरणासाठी त्याग केला, राहिलेल्या 10% जमिनीवर आजही आमच्या सरकारचा डोळा आहे. या गावातल्या तत्कालीन शेतकऱ्यांना, पूर्वजांना आमच्या फक्त साहेब मला सांगायला सुद्धा आज थरथर कापतोय 350 रुपये एकरांनी त्यावेळेस पैसे मिळालेत. आपल्या सगळ्या आजोबांना किंवा आपल्या वडिलांना जर विचारलं तर कळतंय सगळ्यात कमी पैसे आमच्या उजनीतल्या दरंगस्त पूर्वज बांधवांना मिळाले. त्यावेळेस 350 रुपये एकरांनी पुंजी जमिनी गेल्या शेकड्यात आणि राहिल्या 5-10 एकरावर अशी अवस्था. म्हणजे 1 एकरात 4 एकराचा स्लॅब त्यावेळेस जर राहिला 4 एकरात 1 एकर जमीन आमच्या आज उजनी धरण असताना वाटून आलेली. काय भाऊभावांमध्ये तर पाऊण एकरात म्हणजे 1.5 एकर जमीन आणि 1.5 एकरात पाऊण एकराचं तुकडं पडलेलं आहे. गाळपेर जमिनीचा हा विषय तर वेगळा आहे पण आमची अशी कंडिशन आहे की आम्हाला गाळपेर जमीन अर्धा एकर सुद्धा कधी सापडत नाही. का तर आमची जी डेडलाईन आहे 110% धरण भरले तिथपर्यंत धरण भरल्यानंतर -50% जाईपर्यंत जरी पाणी आमचं अर्धा एकर एकराचं म्हणजे 100 मीटर 200 मीटर जरी पाणी गेलं तर ते सगळं गाळाचं आणि दलदलीचं पाणी आहे. त्यामुळं आम्हाला उजनी धरणग्रस्तांना अर्धा एकर सुद्धा गाळपेर जमीन म्हणून आम्हाला वाटता येत नाही. फक्त आम्ही 110% धरण भरून ज्यावेळेस 50% धरण खाली जातं त्यावेळेस आमच्या पूर्वजांच्या जमिनीला त्यावेळेची नावं जी काय होती त्या नावाप्रमाणे आमची ही सगळी शेतकरी बांधव आपापल्या त्या बांधावर उभा राहून बघते ती ही जमीन आपल्या पूर्वजांची होती म्हणजे ही जमीन आपली होती. एवढं वाईट अवस्था या आमच्या उजनी ग्रामस्थांची झालेली आहे. आणि असं असताना जर राजकारणाचं जर ह्याला कुठे अंग लागत असेल तर हे भावांनो अजिबात सुद्धा चांगलं नाही. त्या बाबतीत सुद्धा 4 वाजता मीटिंग संपली आणि मीटिंग संपल्यानंतर पुन्हा मूळ विषयावर येतो. भाजपचे नेते आले. या तालुक्यातल्या भाजपच्या नेत्यांनी हा सगळा आराखडा समजून घेतला आणि आमच्या सगळ्यांच्या मी आणि निलेशांना आम्ही स्वतः होतो, बंडगर सर होते आणि कांदळगावचे 2 बंडू ननवरे आणि महेंद्र पाटील आम्ही 5 जण गेलतो. 5-5:30 वाजता आमच्या लक्षात आलं की आज काही जरी झालं तरी जलसंपदा मंत्री खूप अग्रेसिव्ह आहेत, आपली जमीन गेल्याशिवाय राहणार नाही. आम्ही नाराज झालेलो होतो. आम्ही तिथं